तुळजाभवानी तुळजापूरची तुळजाभवानी ही महाराष्ट्रातल्या असंख्य कुटुंबाची कुलस्वामिनी आहे. धाराशिवमधील तुळजापूरमध्ये वसलेल्या तुळजाभवानीच्या मंदिराला लाखो भाविक दरवर्षी भेट देत असतात. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज हे देखील तुळजाभवानी मातेचे भक्त होते. असं म्हणतात की प्रत्येक युद्ध लढायला जाण्यापूर्वी तुळजापूर येथे जाऊन महाराज आई भवानी देवीचा आशीर्वाद घ्यायचे. माता तुळजाभवानीने छत्रपती शिवाजी महाराजांना एक भव्य तलवार बहाल केली, जिच्या जोरावर त्यांनी अगणित युद्ध जिंकले आणि हिंदवी स्वराज्य निर्माण केले. अशा या तुळजाभवानी देवीबाबत आणखी एक गोष्ट सांगितली जाते, ती म्हणजे तुळजापूरच्या तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य दाखवला जातो. पण तुळजाभवानीला मांसाहाराचा नैवेद्य का दाखवतात? तुळजाभवानीला हा नैवेद्य दाखवला जातो का? तुळजाभवानी मातेचा इतिहास नक्की काय आहे? तर तुळजाभवानी माता ही कृतयुगात अनुभूतीसाठी, प्रेतयुगात प्रभू श्रीरामांसाठी, द्वापर युगात धर्मराज युधिष्ठिरसाठी आणि कलियुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूपी ठरलेली आहे. देवीबाबत अशी एक आख्यायिका सांगितली जाते की कर्दम ऋषींच्या निधनानंतर त्यांची पत्नी अनुभूती ही सती जाणार होती, पण आपल्या मुलांसाठी तिने निर्णय बदलला. एक दिवस नदीच्या काठी तपश्चर्या करत बसली होती. त्यावेळी तिथे कपूर नावाचा राक्षस तिच्याकडे वाईट नजरेने पाहत होता. राक्षसापासून वाचाव करण्यास म्हणून अनुभूतीने आदिमायेला प्रार्थना केली. हिच्या रक्षणासाठी आदिमाया तिथे प्रकट झाली. आदिमाया आणि राक्षस यांच्यामध्ये युद्ध झालं आणि आदिमाया राक्षसाचा वध केला. आदिमायेने आपले राक्षसाचे वध केले म्हणून तपस्वी अनुभूतीने देवीला पर्वतावर राहण्याची विनंती केली आणि तिच्या या विनंतीला ऐकून देवीने होकारसुद्धा दिला. त्यानंतर देवीने अनुभूतीच्या विनंतीवरून यमुना चलरूप बालघाट या पर्वतावर अखंड वास्तव्य केलं. बालघाट डोंगराच्या वरच्या यमुनाचल या डोंगरावरती तिचं मंदिर बांधण्यात आलं, जे तुळजापुरात आहे. तुळजाभवानीच्या मंदिराचा इतिहास काय आहे ते आपण जाणूया. आदिशंकराचार्यांनी मातेची मूर्ती श्रीयंत्रावरती उभी केल्याचे सांगितले जातं. मंदिराचा गर्भगृह, सभामंडप, गोमुख, कल्लोळ तीर्थ व होमकुंड इत्यादी मंदिर परिसरातील अवशेषावरून हे मंदिर 13व्या शतकात बांधलं गेलं असावं असे सांगितले जाते. देवीचे मंदिर हेमपंथी पद्धतीचे असून त्यावर कोरीव कामही करण्यात आलेले आहे. मातेच्या मंदिरातील मूर्ती ही काळ्या पाषाणाची आहे. मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे ही मूर्ती स्वयंभू आहे, 3 फूट उंचीची आहे. देवीच्या पाठीवरती वाणाचा भाता आहे आणि देवीच्या मुखाच्या उजव्या आणि डाव्या अंगाला चंद्र आणि सूर्य आहेत. देवीचा उजवा पाय हा महिषासुरावर राक्षसावर आहे, तर डावा पाय जमिनीवर आहे आणि या 2 पायाच्या मध्ये महिषासूर राक्षसाचं मस्तक आहे. मार्कंडेय ऋषी आणि सिंह हे देवीच्या उजव्या बाजूला, तर कर्दम ऋषींची पत्नी अनुमती ही देवीच्या डाव्या बाजूला पाहायला मिळते. देवीच्या मूर्तीची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवीची मूर्ती एकाच ठिकाणी ठेवली गेली नाहीये. म्हणजे देवीची मूर्ती कोणत्याही ठिकाणी ठेवता येते आणि कोणत्याही दिशेने ठेवता येते. त्यामुळे या मूर्तीला वर्षामधून 3 वेळा मंदिरातून बाहेर काढले जाते, कारण वर्षातले 3 दिवस अत्यंत विशेष मानले जातात. देवीला प्रदक्षिणा करण्यासाठी मंदिराबाहेर नेलं जातं. या प्रसंगी मातेची मूर्ती मंदिराभोवती फिरवली जाते. याशिवाय तुळजाभवानी मातेचे नगर हे माहेर, तर तुळजापूर हे सासर समजण्यात येते. यामागचं मुख्य कारण म्हणजे दसऱ्याच्या दिवशी मूर्ती नगराहून आणलेल्या पालखीतून समलंगन करते आणि तेथून आणलेल्या नवीन पलंगावर 5 दिवस निद्रा घेते. जवळजवळ 500 वर्षांची परंपरा लाभलेले या सासरबाहेरच्या नात्याची नाळ अजूनही तुटलेली नाहीये, हे अत्यंत महत्त्वाचे आहे. देवीला नैवेद्य कशाचा दाखवावा? महत्त्वाचा भाग तो म्हणजे देवीचा नैवेद्याचा कोणताही देवतांबाबत त्यांची पूर्ण पूजा झाल्यानंतर नैवेद्य दाखवण्यासाठी आपल्याकडे परंपरा आहे. झाल्यानंतर तुळजाभवानी आईला नैवेद्य दाखवला जातो. पहाटे महंतांकडून देवीची पूजा केली जाते आणि त्यानंतर देवी भक्तांच्या वंशाकडून
भाजी भाकरीचा नैवेद्य हा देवीला दाखवतात. करवर संस्थानाकडून आणलेल्या दूध खिरीचा नैवेद्यही दाखवला जातो. यासोबत अभिषेक, वस्त्र, अलंकार, मुख्य भोपे होतात आणि देवीला पुरणपोळी, गोड भात, पापड, कोथिंबीर, चटणीचा नैवेद्य दाखवला जातो. आई तुळजाभवानीला पाणी पाजून पंचपानांच्या विड्याचा नैवेद्य दाखवतात. देवीला प्रतीप्रमाणे दही भाताचा नैवेद्य दाखवला जातो. हे सगळे नैवेद्य दाखवल्यानंतर तुळजाभवानीला मांसाहारी किंवा खारा नैवेद्य दाखवण्याची परंपरा आहे. पण देवीला मांसाहाराचा नैवेद्य तर कसा, याची देखील कथा आहे. महिषासूर नावाचा राक्षस हा देवी देवतांना त्रास देत होता आणि त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांच्याकडे हे राक्षसांपासून वाचवण्यासाठी विनंती केली. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिघांनी मिळून तेजाचा अतिप्रचंड अग्निसंपत निर्माण केला आणि प्रचंड तेजाच्या रूपाने तुळजाभवानी देवी साकार झाली. महिषासुराशी युद्ध करून जेव्हा दसऱ्याच्या दिवशी त्याचा वध होणार होता, तेव्हा तो देवीला शरण आला. माझं गर्भहरण झाले असे म्हणून त्यांनी आपल्या 2 इच्छा देवीसमोर मांडल्या. यातली पहिली इच्छा म्हणजे त्याचं नाव देवीच्या आधी घेतलं जावं आणि दुसरी इच्छा म्हणजे त्याला मांसाहाराचा नैवेद्य दाखवावा. देवीने त्याच्या दोन्ही इच्छा मान्य केल्या. म्हणूनच पहिल्या इच्छेप्रमाणे त्याचे नाव हे महिषासुरमर्दिनी असे घेतले जाते. दुसऱ्या इच्छेप्रमाणे दुसऱ्याच्या दिवशी मांसाहाराचा नैवेद्य हा देवीच्या पायाशी असलेल्या महिषासुराला दाखवतात. हा नैवेद्य खालून वर असा दाखवला जातो, पण पूर्ण मुखाजवळ नेला जात नाही. त्या मांसाहाराचा नैवेद्य हा देवीला नसून पायाशी असणाऱ्या महिषासूर नावाच्या राक्षसाला दाखवला जातो. देवीला फक्त शाकाहाराचा नैवेद्य असतो, परंतु या दिवशी घरोघरी मांसाहाराचा नैवेद्य बनतो. याशिवाय आणखी एक मांसाहाराची कथा आहे. नवरात्रीनंतर भैरवनाथ आपल्या रम्य स्नान घालण्यासाठी दंडकारण्यात देवीने पाठवले. तिथे आपल्याला तो देवीने का पाठवले तेच विसरला आणि देवीने रागावून त्याला विचारलं कशासाठी पाठवलं होतं आणि काय करत आहात. त्यावेळी देवाची त्याने क्षमा मागितली. मग देवी तिथे विराजमान झाली आणि तिच्या रक्षणासाठी अष्टभैरव तिच्यासमोर राहिले. तो दिवस दिवाळीचा होता, म्हणून दिवाळीचा नैवेद्य हा काळभैरवनाथ आला मांसाहारी नैवेद्य दाखवला जातो आणि देवीलाही तोच नैवेद्य असतो आणि पाडव्याला पुराणाचा नैवेद्य असतो. अशा प्रकारे तुळजाभवानी मातेला मांसाहाराचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे आणि परंपरासुद्धा आहे. भवानी देवीच्या उपासनेने 4 दिवस नवरात्रीला खूप महत्त्व आहे. अश्विन प्रतिपदेपासून सप्टेंबर-ऑक्टोबर या शारदी उत्सवात सुरू होते आणि त्यामुळे पौराणिक कथेनुसार महिषासूर त्यासोबत 9 दिवस चाललेल्या घनघोर युद्धानंतर दमलेल्या देवीने नेत्रा घेण्यासाठी नवरात्र संपतात 10व्या दिवशी विजयादशमीला सण दसरा असतो. यावेळी श्री तुळजाभवानी मातेची मूर्ती ही मंदिर मधील पिवळ्या पिंपळाच्या पारावर आणून पालखीमध्ये ठेवून प्रदक्षिणा पूर्ण केली जाते. भाविक हल्ली कुंकूचं उधळण करतात. श्रीदेवी भवानीच्या देवीच्या पालखीवर करतात. हा उत्सवामध्ये लाखो भाविक सहभागी होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी भवानी मातेच्या चरणी अर्पण केलेल्या सोन्याच्या पुतळ्यांची माळ आजही देवीच्या मुख्य अलंकारांपैकी एक आहे. श्री तुळजाभवानी मातेचा छबिना. छबिना म्हणजे श्री तुळजाभवानी मातेच्या चांदीच्या मध्ये श्रीदेवीच्या अनेक वाहनांपैकी एक वाहनांवर श्रीदेवीची चांदीची मूर्ती व पादुका ठेवून मंदिराभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करतात. याला छबिना असे म्हणतात. श्री तुळजाभवानी मातेचा छबिना हा प्रत्येक मंगळवार, पौर्णिमेचा 1 दिवस आधी आणि पौर्णिमा या दिवशी आणि त्यानंतर 1 दिवस अशाप्रमाणे करण्यात येतो. अश्विन कोजागिरी पौर्णिमेच्या अगोदर दिवसाचा छबिना हा दिवाळी पाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. फाल्गुन पौर्णिमेचा छबिना गुढीपाडव्याच्या दिवशी काढण्यात येतो. श्री तुळजाभवानी मातेच्या वर्षातील 21 दिवस निद्रा काळातील छबिना काढला जात नाही. श्री तुळजाभवानी माता हे जागृत देवस्थान. सोन्याच्या विना उत्साहामध्ये ज्या ठिकाणी छबिना उभा राहतो त्या ठिकाणी तुळजापूर क्षेत्रातील बाजूतील सर्व गावांच्या शिवा हद्दी येतात. या शिवांवर उभी राहून सर्व जगताच्या संरक्षणासाठी आणि कल्याणासाठी माता उभी राहते. येथे उभी राहून सारे जग पाहते व जगाचे कल्याण करते, म्हणून छबिना उत्सव काढण्यात येतो. श्री तुळजाभवानी मंदिरात प्रवेश करण्यासाठी 2 मोठी प्रवेशद्वारे आहेत. एका प्रवेशद्वारास राजेशहाजी महाद्वार तर दुसऱ्या दरवाजाला राजमाता जिजाऊ महाद्वार असे म्हणतात. नाव देण्यात आलेले आहे. देवीच्या मंदिरात जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. पायऱ्या उतरून खाली गेल्यावर गोमुख तीर्थ आहे.
येथे दर्शनाला जाण्यापूर्वी भाविक स्नान करतात, तसेच हातपाय धुतात. समोरच तीर्थ आहे. मानासाठी 3 तीर्थ एकत्र आली असे कल्लोळ तीर्थाच्या बाबतीत सांगितलं जातं. मंदिराच्या मुख्य द्वारापाशी उजव्या सोंडेचे सिद्धिविनायक आहे. येथेच आदिशक्ती, आदिमाया व अन्नपूर्णा देवीचे मंदिरही आहेत. त्याचबरोबर आदिमाया, आदिशक्ती पाठीमागे मातंगी देवीचे मंदिर असून श्री दत्त मंदिर, यमाई देवी, जेजुरी खंडोबा मंदिर ही आहेत. श्री स्वामी समर्थ. ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.